Good morning, all students. Today we are learn English subject English class 5 teach. Your lesson name is George Washington Carver. You have attention here. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. आपला जो पाठ आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर याला आज आपण सुरुवात करत आहोत. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं. A man in Alabama had gone out for a walk. Suddenly, his foot slipped over the mud on the road. अल्बामा या प्रदेशामधील अमेरिकेतील हा एक प्रदेश आहे. एक व्यक्ती फिरण्यासाठी बाहेर पडला. जसं की आपण मॉर्निंग वॉकला जातो किंवा बगीच्यामध्ये फिरायला जातो. तर त्यावेळेस काय होतं, सडनली हिज फूट स्लिप्ड ओव्हर द मड ऑन द रोड. अचानक त्याचा पाय रस्त्यावरील चिखलामध्ये निसटला आणि तो व्यक्ती काय झाला, पडला. हिज क्लॉथेस वेअर स्प्लॅश्ड विथ मड. आणि त्याच्या कपड्यावरती काय झालं, चिखलांचे डाग, चिखलांचा फुवारा त्याच्या कपड्यावरती पडला. He took out his handkerchief and began to clean his clothes. आणि तो चिखल कपड्यावरती पडल्यानंतर त्यानं हातरुमाल काढला आणि ते पडलेले डाग काय केले, त्या रुमालाने पुसले. He whipped off all the mud, but saw that there were stains on his clothes. पण नेमकं झालं काय, तो चिखल निघाला पण त्याच्या कपड्यावरती ते डाग तसेच राहिले. And what's more, the stains were blue. The handkerchief too had turned blue. तो चिखल बाजूला झाला पण त्या कपड्यावरती निळ्या रंगाचे डाग त्याला पडलेले दिसले. He washed the handkerchief, but the blue stains were still there. They could not be washed off. त्यानंतर त्या व्यक्तीनं तो हात रुमाल धुतला तरी पण निळ्या रंगाचे डाग काही पुसल्या जात नव्हते किंवा आपल्या भाषेमध्ये निघत नव्हते. This man was no ordinary man. He was जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. आणि तो पडलेला व्यक्ती हा साधारण व्यक्ती नसून ते काय होते, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर होते. आणि ते काय होते, सायंटिस्ट होते. द फेमस सायंटिस्ट, अ ट्रू सायंटिस्ट wants to study everything, even mud stains. आणि ते एक शास्त्रज्ञ असल्यामुळं त्यांनी असं ठरवलं की आपण ह्या चिखलावरती, ह्या पडलेल्या डागावरती आता काय करायचा, शोध घ्यायचा. A true scientist wants to study everything, even mud stains. Carver rushed to his lab and tested the mud stains and the soil. आणि ह्या शास्त्रज्ञानं त्या ठिकाणचा चिखल, मातीचे नमुने आपल्या लॅबमध्ये नेले. लॅब मीन्स प्रयोगशाळा. आणि प्रयोगशाळेमध्ये नेल्यानंतर त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग काय केलेले आहे, सुरू केलेले आहेत. आफ्टर मेनी टेस्ट्स द लर्न हाऊ टू मेक गुड क्वालिटी ब्ल्यू पेंट फ्रॉम द सॉइल. आणि हे पहा, त्या प्रसंगावरून त्यांनी अनेक चाचण्या घेतल्या. कशाच्या, त्या चिखलाच्या, मातीच्या प्रयोगशाळेमध्ये अनेक चाचण्या घेतल्या आणि निळ्या रंगाचा एकदम क्वालिटीचा रंग कसा बनवता येईल यासाठी प्रयत्न केले. स्टॉप.